गुड इव्हनिंग मित्रांनो. तर तुम्ही केदारनाथ ट्रिपचं माझं व्हिडिओ बघितले असतील. तर केदारनाथ ट्रिप मध्ये सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की केदारनाथ ट्रिपला खर्च किती आला, तुमचा राहण्याचा खर्च किती आला, तुमचा प्रवास खर्च किती आला, तुम्हाला जेवणाला खर्च किती आला, याची संपूर्ण माहिती मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी प्रवास खर्च सांगणार आहे. आमचा प्रवास कसा कसा झाला आणि त्याला जो आलेला खर्च आहे तो तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे. आमचा जो पहिला जो खर्च आहे तो विटा ते कराड असा 50 रुपयाचा आम्हाला खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर कराड ते कल्याण एसी गाडी होती आमची, 707 रुपये खर्च आलेला आहे. कल्याण ते दिल्ली 2247 रुपये एसीचं तिकीट होतं एका व्यक्तीचं, तर ते 2247 रुपये खर्च आलेला आहे. आणि परत आमचं निजामुद्दीन ते नई दिल्ली आमचं ॲटोला 120 रुपये गेले, म्हणजे ते 60 रुपये पकडलेले आहेत नाही. आणि नई दिल्ली ते हरिद्वार 386 रुपये तिकीट गेलेलं आहे. आणि हरिद्वार ते ऋषिकेश 70 रुपयाचं तिकीट गेलेलं आहे. आणि ऋषिकेश ते सोनप्रयाग बाय बसचा जो प्रवास आहे तो 500 रुपयाचा आहे. आणि गौरीकुंड ते सोनप्रयाग तिथून जे शेअरिंग गाडी जातात पर व्यक्तीला 50 रुपये असं त्याचं भाडं आहे. असा आमचा जाण्याचा जो एका व्यक्तीचा खर्च आहे, 2 व्यक्तीला आमच्या 8,240 रुपये खर्च आला. म्हणजे एका व्यक्तीला 4,120 रुपये असा खर्च आलेला आहे. प्रवास खर्च जायचा खर्च म्हणजे केदारनाथ आमची 4,120 रुपये मध्ये आम्ही केदारनाथवरती पोहोचलो. आता तुम्हाला खाली यायचा खर्च सांगतोय. गौरीकुंड ते सोनप्रयाग आम्हाला 50 रुपये लागले. त्याच्यानंतर सोनप्रयाग ते हरिद्वार आम्ही बाय म्हणजे ह्याच्या बोलेरो गाडीने आलो, 1100 रुपये घेतले आमचे. आणि हरिद्वार ते दिल्ली 240 रुपये असा बाय ट्रेनचा प्रवास होता आमचा. शताब्दी एक्सप्रेस म्हणून गाडी होती, सिटिंगचा प्रवास होता 240 रुपये. आणि दिल्ली ते कल्याण 165 रुपये होता. कल्याण ते कराड ही स्लीपरची गाडी होती 165 रुपये. आणि कल्याण ते कराड 570 रुपये होता तत्कालमध्ये. आणि कराड ते विटा 69 रुपये असा 3,094 रुपये. दोघांना आमच्या 6,128 रुपये खर्च आला. म्हणजे एका व्यक्तीला 3,094 रुपये असा खर्च आला. म्हणजे प्रवासामध्ये एका व्यक्तीला 7,214 रुपये असा खर्च आलेला प्रवास खर्च. आता दुसरी गोष्ट अजून काय खर्च येणार आहे, तर राहण्याचा खर्च आपल्याला. तर आम्हाला एकूण जो राहण्याचा खर्च आहे तो 5,900 रुपये असा आम्हाला एकूण टोटल राहण्याचा खर्च आलेला आहे. म्हणजे एका व्यक्तीला 2,950 रुपये असा एका व्यक्तीला खर्च आलेला राहण्याचा. तर म्हणजे येणे जाणे 7,214 आणि आमचा राहण्याचा एका व्यक्तीला 2,950 म्हणजे 10,164 रुपये असा खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर जेवणाचा तिसरा जो खर्च आहे तो जेवण. आता जेवण तर एका व्यक्तीला साधारणपणे 1,200 रुपये ते 150 रुपये मध्ये भेटते. त्याच्यामध्ये समजा तुम्ही चांगलं जेवण घेतलं तर 350 रुपये पर व्यक्तीला, जे प्लेट सिस्टम मध्ये पण जेवण मिळते, काय प्रॉब्लेम नाही आहे. थोडं केदारनाथ वरती गेल्यानंतर तुम्हाला पाणी बॉटल वगैरे 100 रुपयाला महाग मिळते, परंतु ते फक्त वरतीच तुम्हाला घ्यायला लागणार, किंवा खालून जर तुम्ही घेऊन गेल तर चालतंय तुम्हाला, तुमचे जर पैसे तुम्हाला वाचवायचे असतील तर. तर राहायचं आम्हाला साधारणपणे दुसरा एक 950 रुपये खर्च आलेला आहे म्हणजे 2 व्यक्तींना. तर एका व्यक्तीला आम्हाला त्या ट्रिपमध्ये 4,675 रुपये खर्च आलेला आहे. तर तुम्हाला सांगतो प्रवास खर्च 7,214, राहण्याचा खर्च एका व्यक्तीला 2,950 आणि जेवणाचा खर्च 4,675 असा टोटल आम्हाला एका व्यक्तीला 14,840 रुपये असा एकदम बजेट खर्च आलेला आहे. महत्वाचं म्हणजे अगदी आम्ही केदारनाथ ते कराड आणि कराड ते केदारनाथ ह्या जर्नीमध्ये एका व्यक्तीला 14,840 रुपये मध्ये आरामशीर येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही हरिद्वार मध्ये गेल तर तुम्हाला भरपूर धर्मशाळा आहेत, चांगले रूम तुम्हाला 700-800 रुपये मध्ये चांगले डबल बेडचे रूम मिळू शकते. दिल्ली तुम्ही नई दिल्लीमध्ये गेला तर तुम्हाला 1,000-1,100 रुपये मध्ये एसी रूम, नॉन एसी पाहिजे 700-800 रूम चांगले रूम मिळतात.
आम्ही 1100 रुपयाला एसी रूम घेतली होती. अतिशय सुंदर अशी रूम होती. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की आमचा गौरीकुंड पासून तो गौरीकुंड ते केदारनाथ हा ट्रॅक कशा पद्धतीने केला आम्ही. हा 11 तासाचा आमचा ट्रॅक होता. आम्ही काय केलं, गौरीकुंडच्या पायथ्याला बॅग ठेवली आम्ही. 100 रुपये भाडं होतं त्या ठिकाणी. 100 रुपये भाडं आम्ही देऊन ती बॅग ठेवली. आणि वरती जाताना काय करायचं, आपल्याला जेवढं कमीत कमी साहित्य घेऊन वरती जायचं आहे, कारण हा ट्रॅक अतिशय अवघड आहे. जेवढं होता येईल तेवढं कमीत कमी साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आम्ही काय केलं होतं, आम्हाला पांघरा लागणारं स्वेटर किंवा जे जॅकेट आहे ते जॅकेट, कानटोपी आहे, हातामध्ये हातमोजे आहेत, पाण्याच्या 2 बॉटल्स आहेत आणि कोरडं खाऊ महत्वाचं टाकायचं आहे. समजा भूक वरती काय होतं, महाग आहे, तुम्हाला खाली गौरीकुंडमध्ये तुम्हाला कोरडे खाऊचं घ्यायचं, बिस्किटचे पुडे वगैरे टाकून जायचं आपल्याला कोरडे खाऊ, म्हणजे प्रवासामध्ये जेणेकरून आपला कमीत कमी खर्च होणार आहे. काय होतं, जर तुम्ही वरती जाय ना, घोड्याचा वगैरे त्यांना खर्च लागतोय, त्याच्यामुळे पाणी बॉटल 50 रुपये 60 रुपये, अजून वरती गेला की 100 रुपये होते. आणि हा आमचा जो जर्नी आहे, अतिशय सुंदर प्रकारे जर्नी आमची झालेली आहे. आणि अतिशय सुंदर प्रकारे आमचं म्हणजे केदारनाथची ट्रिप झालेली आहे. आणि या ट्रिपमध्ये आम्हाला एक अतिशय सुंदर अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही पण या जर्नी केली पाहिजे असं मला वाटतंय. तर तुमचे जे तुम्हाला गौरीकुंड ते केदारनाथ असा घोड्याचा जो खर्च आहे तो जायला 3,500 रुपये घेतात आणि खाली उतरायला 2,500 रुपये. आता असा 6,000 रुपये खर्च होता. परंतु सीझननुसार कमी जास्त होत राहतोय. आता पीक सीझन असल्यामुळे त्यांचा रेट जास्त आहे. परंतु ज्यावेळी तुमचा पावसाळ्यामध्ये ऑफ सीझन असतो त्यावेळी रेट कमी असतोय. आणि बिट्टू जे पाठीवरती घेऊन जातात एका व्यक्तीला, ते एका व्यक्तीला वरती न्यायला आणि खाली आणायला 8,000 रुपये घेतात. आणि जर कुणाला पालखीने जायचं असेल तर पालखीचा खर्च 8,000 रुपये, 8 ते 10,000 रुपये वरती जायचा आणि खाली तुम्हाला सोडायचा असा खर्च आहे. आणि जर कुणाला समजा फाट्यामधून जर हेलिकॉप्टर जायचं असेल तर हेलिकॉप्टरचा 10,000 रुपये वरती जायला आणि खाली उतरायचा 10,000 रुपये घेतात हेलिकॉप्टरचा. असा हा प्रवास खर्च आहे. आणि केदारनाथ मंदिरावरती पाणी वगैरे थोडं महाग आहे, पण आपण काय करायचं, रस्त्यामध्ये जाताना पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन जायचं. वरती महाग असणार कारण त्यांना घोड्यानं वगैरे घेऊन जायला लागतंय हॉटेलवरती, काही व्यवस्था नाहीये, त्यामुळे त्यामध्ये पैसे ते जास्त घेतात. पण त्यांचं बरोबर आहे ना, कारण वरती वस्तू घेऊन जायला लागते ना, वरती वाहतूक करून, त्यामुळे ते महाग पडतात थोडं. मॅगी वगैरे वरती 80 रुपये मध्ये मिळते. खाली सगळे ऑप्शन तुम्हाला भरपूर आहेत, काय नाही प्रॉब्लेम. रस्त्यामध्ये तुम्हाला 200-300 मीटरवर ट्रॅकिंग मध्ये सगळीकडे तुम्हाला खायला मिळते, काही प्रॉब्लेम नाहीये. समजा एखादा व्यक्ती समजा निम्म्या रस्त्यामध्ये दमला तर त्याला राहण्याची टेंटची पण व्यवस्था आहे. आणि हे ट्रॅकिंग तुमचं 24 तास ट्रॅकिंग चालू आहे मंदिरामध्ये. आणि काही जर तुमचे प्रश्न असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकताय. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भोलेनाथ बाबा की जय. हर हर महादेव.